आज आपण विजिबिलिटी मोड हा टॉपिक पाहणार आहोत. विजिबिलिटी मोड्स अँड देअर इफेक्ट्स. विजिबिलिटी मोड्स डिसाइड द फीचर्स ऑफ बेस क्लास आर पब्लिक, प्रायव्हेट अँड प्रोटेक्टेड इन डिराइव्ह क्लास. काय सांगितलं याच्यामध्ये? विजिबिलिटी मोड काय डिसाइड करतं? विजिबिलिटी मोड फीचर्स ऑफ बेस क्लास. बेस क्लासचे असे फीचर्स दॅट आर पब्लिक, प्रायव्हेट अँड प्रोटेक्टेड इन डिराइव्ह क्लास, जे पब्लिक, प्रायव्हेट आणि प्रोटेक्टेड ऍक्सेस स्पेसिफायर जे वर्क करत होते तेच आपण डिराइव्ह क्लासमध्ये कसे यूज करू शकतो, पब्लिकली, प्रायव्हेटली और प्रोटेक्टली, हेच आपल्याला पाहिजे. जे बेस क्लासमधले डेटा मेंबर फंक्शन असतील हे त्याच्या डिराइव्ह क्लासमध्ये कसे ऍक्सेस करता येतील हे पाहिजे आपल्याला विजिबिलिटी मोडमध्ये. ऍडव्हान्टेजेस ऑफ युझिंग इनहेरिटन्स इज ड्यू टू रियुजेबिलिटी. काय सांगितलं? इनहेरिटन्सचा एक ऍडव्हान्टेज सांगितले, रियुजेबिलिटी इन मल्टिपल डिराइव्ह क्लासेस. मल्टिपल डिराइव्ह क्लास म्हणजे काय? एकापेक्षा जास्त डिराइव्ह क्लास जेव्हा आपण क्रिएट करतो तेव्हा तिथं ऑलरेडी यूज केलेला किंवा आधीच्या क्लासमध्ये असाइन केलेला जो काही पार्ट आहे, डेटा मेंबर फंक्शन असतील, तो पार्ट आपण पुन्हा यूज करू शकतो बाय युझिंग इनहेरिटन्स कन्सेप्ट. 3 टाईप आहेत विजिबिलिटी मोड्सचे: प्रायव्हेट, पब्लिक अँड प्रोटेक्टेड. हे विजिबिलिटी मोड्सचे 3 टाईप आहेत. याच्यामध्ये जे तुम्ही ऍक्सेस स्पेसिफायर पाहिले सेम तेच ऍक्सेस स्पेसिफायर आपण विजिबिलिटी मोड म्हणून यूज करत असतो इनहेरिटन्सच्या कन्सेप्टमध्ये. पहा, याची एक डायग्राम आहे, त्याच्यावरून लक्षात येईल आपल्या. पहिल्यांदा इथं बेस क्लास दिलाय. बेस क्लास मधले प्रायव्हेट, प्रोटेक्टेड आणि पब्लिक हे जे सपोज डेटा मेंबर असतील ते असाइन केलेत. त्याचे 3 डिराइव्ह क्लास घेतलेत. फर्स्ट डिराइव्ह क्लास D1, पहा इथं, सेकंड डिराइव्ह क्लास D2 आणि थर्ड डिराइव्ह क्लास D3. डायग्राम व्यवस्थित लक्षात घ्या. फर्स्ट डिराइव्ह क्लास कसा डिराइव्ह केलाय? पहा, क्लास D1 म्हणजे हा डिराइव्ह क्लास आहे. क्लास D1 कोलन प्रायव्हेट ऍक्सेस स्पेसिफायर बेस क्लास. नेहमी क्लास डिराइव्ह करताना हा सिंटॅक्स यूज केला जातो. क्लास हा कीवर्ड, नंतर क्लास नेम, जो काही डिराइव्ह क्लास असेल त्या डिराइव्ह क्लासचं नाव, कोलन, नंतर विजिबिलिटी मोड अँड तुमचा जो काही बेस क्लास असेल त्या बेस क्लासचं नाव. सेम तसंच प्रोटेक्टेड विजिबिलिटी मोड मध्ये पण क्लास D2 हा डिराइव्ह क्लास कोलन प्रोटेक्टेड विजिबिलिटी मोड आणि बेस क्लास जो असेल तो तुमचा, इथं बेस घेतलाय तो बेस घेतला. सेम D3 क्लास D3 कोलन पब्लिक बेस. नॉर्मली आपण विजिबिलिटी मोड हा पब्लिकच यूज करत असतो, पण जेव्हा आपल्याला मोठे मोठे प्रोग्राम यूज करायचे असतात तिथं आपल्याला जे काही डेटा मेंबर आपल्याला पर्टिक्युलर क्लासेस साठीच अवेलेबल करायचे असतात तिथं आपल्याला प्रायव्हेट ऍक्सेस स्पेसिफायर प्रायव्हेट किंवा प्रोटेक्टेड जे काही विजिबिलिटी मोड आहे ते ऍक्सेस करायला लागतात, ते यूज करायला लागतात. फर्स्ट पाहूया आपण D1. पहिल्यांदा पहा, बेस क्लासमध्ये हा जो काही बेस क्लासमध्ये प्रायव्हेट ऍक्सेस स्पेसिफायर मध्ये जे काही डेटा मेंबर असतील ते इनहेरिट केले जात नाहीत, कारण त्या पर्टिक्युलर क्लास पुरतेच मर्यादित राहतात. म्हणून हे प्रायव्हेट डेटा मेंबर बेस क्लासमध्ये इनहेरिट होत नाहीत. नॉट इनहेरिटेड दिलेलं आहे, तो पार्ट इनहेरिट होत नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट राहिला प्रोटेक्टेड. प्रोटेक्टेड ऍक्सेस स्पेसिफायर मधले डेटा मेंबर फंक्शन हे डिराइव्ह क्लासमध्ये कसे ऍक्सेस होतात पहा. जर प्रायव्हेट विजिबिलिटी मोड घेतला बेस क्लासमध्ये, प्रोटेक्टेड ऍक्सेस स्पेसिफायर मधले डेटा मेंबर प्रायव्हेट विजिबिलिटी मोड घेऊन ते कशामध्ये येतात? प्रोटेक्टेड मधले प्रायव्हेट मध्ये येतात. सेम पब्लिक मधले पण प्रायव्हेट मध्ये येतात. म्हणजे जिथं आपण प्रायव्हेट विजिबिलिटी मोड यूज करू तिथं बेस क्लास मधले सगळेच्या सगळे डेटा मेंबर, ते प्रोटेक्टेड असो किंवा पब्लिक असो, हे सगळे प्रायव्हेट होतात. म्हणजे त्याच्यानंतर आपण तो क्लास डिराइव्ह करू शकत नाही. सेकंड आहे प्रोटेक्टेड विजिबिलिटी मोड. पहा, प्रोटेक्टेड विजिबिलिटी मोड मध्ये काय होतं? सेम जसं प्रायव्हेट मध्ये प्रायव्हेट विजिबिलिटी मोड घेतला म्हणून प्रायव्हेट ऍक्सेस स्पेसिफायर मध्ये बाय डिफॉल्ट जे काही डेटा मेंबर असतील, मेंबर फंक्शन असतील ते येतात. सेम तसंच जेव्हा आपण प्रोटेक्टेड विजिबिलिटी मोड यूज करू तेव्हा प्रोटेक्टेड प्रायव्हेटचा जर विषयच नाही, प्रायव्हेट हे इनहेरिट होत नाहीत. प्रोटेक्टेड आणि पब्लिक मधले जे काही डेटा मेंबर फंक्शन असतील हे बाय डिफॉल्ट प्रोटेक्टेड मध्ये जातात. त्याच्यानंतर लास्ट राहिला पब्लिक पार्ट. नॉर्मली आपण पब्लिकच यूज करतो इनहेरिटन्सच्या कन्सेप्ट मध्ये, आपल्या ह्या सब्जेक्ट मध्ये तरी. त्यानंतर राहिला पब्लिकचा पार्ट. जेव्हा आपण पब्लिक विजिबिलिटी मोड यूज करतो तेव्हा प्रोटेक्टेड आणि पब्लिक हे जे काही डेटा मेंबर असतील, प्रोटेक्टेड आणि पब्लिक ऍक्सेस स्पेसिफायर मधले, ते डिराइव्ह होताना प्रोटेक्टेड हा प्रोटेक्टेड मध्ये डिराइव्ह होतो, पब्लिक हा पब्लिक मध्ये डिराइव्ह होतो. म्हणजे लक्षात घ्या, प्रायव्हेट विजिबिलिटी मोड मध्ये जे काही डेटा मेंबर असतील हे प्रायव्हेट पार्ट मध्ये येतात,
प्रोटेक्टेड मध्ये डेटा मेंबर प्रोटेक्टेड पार्ट मध्ये येतात आणि जेव्हा पब्लिक व्हिजिबिलिटी मोड यूज करू तेव्हा प्रोटेक्टेड मध्ये येतात, पब्लिकचे पब्लिक मध्ये येतात. हा जो काही चार्ट आहे हा सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. व्हिजिबिलिटी मोड इन इनहेरिटन्स. त्याच्यानंतर तोच पार्ट टेबल फॉर्मॅट मध्ये दिलेला आहे पहा. बेस क्लास व्हिजिबिलिटी आणि डिराईव्ह क्लास व्हिजिबिलिटी. आता प्रायव्हेट प्रोटेक्टेड पब्लिक, प्रायव्हेट प्रोटेक्टेड पब्लिक. प्रायव्हेट जेव्हा बेस क्लास प्रायव्हेट असेल, ऍक्सेस स्पेसिफायर असेल, तर डिराईव्ह क्लासच्या प्रायव्हेट मध्ये इनहेरिट होत नाहीत. त्याच्यानंतर प्रोटेक्टेड हे प्रायव्हेट पार्ट मध्ये येतात, पब्लिक हे प्रायव्हेट मध्येच येतात. ठीक आहे. त्याच्यानंतर जो काही व्हिजिबिलिटी डिराईव्ह क्लासच्या व्हिजिबिलिटी हा प्रोटेक्टेड असेल तर प्रायव्हेट हे इनहेरिट होत नाहीत. प्रोटेक्टेड मध्ये जातात, पब्लिक हे प्रोटेक्टेड मध्ये जातात. आणि जेव्हा पब्लिक यूज करू तेव्हा प्रायव्हेट इनहेरिट होत नाहीत, प्रोटेक्टेड हे प्रोटेक्टेड मध्ये जातात आणि पब्लिक हे पब्लिक मध्ये जातात. हे डायग्रामच आहे, फक्त सिंपल टेबल फॉर्मॅट मध्ये दिलेले आहे. त्याच्यानंतर पहा वन बाय वन पाहूया. पहिल्यांदा पाहूया पब्लिक व्हिजिबिलिटी मोड. व्हेन न्यू क्लास इज डिराईव्ह पब्लिकली. म्हणजे काय, पब्लिक व्हिजिबिलिटी मोड यूज करून आपण नवीन क्लास यूज केला किंवा डिराईव्ह केला, ऑल द डेटा मेंबर ऑफ बेस क्लास बिकम पब्लिक. काय सांगितलंय, जे काही पब्लिक यूज करून जे काही डेटा मेंबर असतील हे बेस क्लास मधले सगळे डेटा मेंबर पब्लिकच असतात. पब्लिक व्हिजिबिलिटी मोड म्हणून काय पब्लिक असतील. ऑल प्रोटेक्टेड मेंबर्स आर ऑफ बेस क्लास बिकम प्रोटेक्टेड. म्हणजे पब्लिक जेव्हा व्हिजिबिलिटी मोड यूज करू तेव्हा प्रोटेक्टेड बेस क्लास मधले प्रोटेक्टेड डेटा मेंबर हे प्रोटेक्टेडच असतात आणि प्रायव्हेट मेंबर आर नॉट इनहेरिटेड. ही कन्सेप्ट सगळीकडे सेमच आहे. प्रायव्हेट मेंबर हे इनहेरिट होत नाहीत. सिंटॅक्स पहा त्याचा. क्लास बेस ओपनिंग अँड क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट हा झाला बेस क्लास. याचा डिराईव्ह क्लास क्रिएट करताना क्लास डिराईव्ह क्लास नेम कोलन पब्लिक व्हिजिबिलिटी मोड अँड बेस क्लास नेम. फक्त इथं काय केलंय, पब्लिक हा व्हिजिबिलिटी मोड घेतलाय, पुन्हा क्लासचा ओपनिंग अँड क्लोजिंग ब्रॅकेट सेमिकोलन, क्लास कंप्लीट. सेकंड आहे प्रायव्हेट व्हिजिबिलिटी मोड मध्ये काय घेतले पहा. व्हेन न्यू क्लास डिराईव्ह प्रायव्हेटली. नवीन क्लास हा प्रायव्हेटली डिराईव्ह केला, देन ऑल प्रायव्हेट डेटा मेंबर ऑफ बेस क्लास बिकम नॉट बी इनहेरिटेड. म्हणजे जेव्हा प्रायव्हेटली आपण डेटा इनहेरिट करू प्रायव्हेट ऍक्सेस स्पेसिफायर मधला, तेव्हा ते कुठलेही डेटा मेंबर इनहेरिट होत नाहीत. ऑल पब्लिक डेटा मेंबर ऑफ बेस क्लास बिकम प्रायव्हेट. पब्लिक मधले डेटा मेंबर, पब्लिक ऍक्सेस स्पेसिफायर मधले डेटा मेंबर हे सुद्धा काय असतात, प्रायव्हेट असतात. अँड ऑल प्रोटेक्टेड डेटा मेंबर्स ऑफ बेस क्लास बिकम प्रायव्हेट. प्रोटेक्टेड मधले देखील डेटा मेंबर हे डिराईव्ह क्लासमध्ये प्रायव्हेटच असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा क्लास बेस, त्याचा पुन्हा ओपनिंग क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट. बेस क्लासची डेफिनेशन इथे येईल. त्याच्यानंतर डिराईव्ह क्लास डिराईव्ह कोलन प्रायव्हेट व्हिजिबिलिटी मोड अँड बेस क्लास. पुन्हा त्याच्या डेफिनेशनचा पार्ट डिराईव्ह क्लासमध्ये. थर्ड आहे प्रोटेक्टेड. आता प्रोटेक्टेड मध्ये काय होतं पहा. व्हेन न्यू क्लास इज डिराईव्ह प्रोटेक्टली, देन ऑल प्रायव्हेट डेटा मेंबर ऑफ बेस क्लास विल नॉट बी इनहेरिटेड. प्रायव्हेट डेटा मेंबर हे इनहेरिट होत नाहीत. ऑल पब्लिक डेटा मेंबर ऑफ बेस क्लास बिकम प्रोटेक्टेड. पब्लिक हे डेटा मेंबर काय होतात, ते प्रोटेक्टेड होतात आणि ऑल प्रोटेक्टेड डेटा मेंबर आर बिकम प्रोटेक्टेड. म्हणजे जेव्हा प्रोटेक्टेड व्हिजिबिलिटी मोड यूज करता तुम्ही तेव्हा पब्लिकली असाइन केलेले जे काही डेटा मेंबर असतील ते सुद्धा प्रोटेक्टेड होतात. प्रोटेक्टेडली असले ते सुद्धा प्रोटेक्टेड होतात आणि प्रायव्हेट डेटा मेंबर हे इनहेरिट होत नाहीत. त्याचा सिंटॅक्स पहा. क्लास बेस क्लास ओपनिंग अँड क्लोजिंग ब्रॅकेट. बेस क्लासची डेफिनेशन क्लास डिराईव्ह क्लास नेम कोलन प्रोटेक्टेड व्हिजिबिलिटी मोड अँड बेस क्लास. थँक्यू.